पुढे जो प्रेशर आहे संघ जो पाहायला मिळालाय भागेश्वर ब्लास्टर तिथून पुढे आपण प्रेशर कमी होतं ना म्हणजे पाहायला मिळत उमेश कुचेकर याच्या डोक्यावर चेंडूचे प्रमाणे खेळण्याचा प्रयत्न आहे म्हणून चेंडू सुंदर इथे आडवलाय तो आणि दुसऱ्या राऊंड संख्येचा प्रयत्न आणि या दरम्यान आपण पाहिले दुसरी आणि विक्री केला आहे सुरेख प्रकारचा फरक आहे संधी नाहीये छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा उच्च शिखरावरती गेल्याशिवाय राहणार नाहीये हो दरम्यान एक मोठा फटका ठीक कव्हर बॉर्डरला सीमारेषेच्या बाहेर आहे अरिहंत कॉस्मेटिक्सचा सनसनीत चौकार राष्ट्र संघाला समर्थन करण्यासाठी या ठिकाणी दिलीप शेठ वारुळे भागेश्वर फार्मर्स या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सहर्ष स्वागत नक्कीच मान्यवर मंडळींचं स्वागत करणं नक्कीच फार गरजेचं आहे कारण की खेळ दिसत नाही सटकला आणि त्यानंतर बसून गेलेल्या 2 धावा दरम्यान मारा करण्यासाठी बोलत असल्याचे होताना जो पाहायला मिळतोय हो आता मात्र ठीक कव्हर झाला आधी सीमारेषेच्या बाहेर जातोय कटखणीत चौकार हा आहे अरिहंत कॉस्मेटिक्सचा सनसनीत चौकार पाहूया कामकाज कशा प्रकारे केले जाते रायट्या मोहरचं विकेट मार आहे हो आकाशाचे वेग चेंडू घेतलेत शतरक्षक मार्गवरती चेंडू वन बाउंस सीमा पार आणि चौकार चालन हा आहे अरिहंत कॉस्मेटिक्सचा सनसनीत तमाम क्रिकेट रसिकांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत लो फुटबॉल दरम्यान शतरक्षक चेंडूवरती एक धाव दुसऱ्या धावेच्या दरम्यान तो प्रयत्न आणि दरम्यान मात्र मुकेश वाजगे सर यांनी जे सांगितले फार मोठी चर्चा घेत आहेत आणि या दरम्यान चेंडू सीमारेषेच्या आडवी बाहेर जातोय आहे अरिहंत कॉस्मेटिक्सचा सनसनीत चौकार हो या दरम्यान नक्कीच चेंडूची दिशा बदलली सिंगल तर पूर्ण केले जाते शतरक्षकांनी कमाल कर आणि या दरम्यान मात्र चेंडू सीमारेषेच्या कॉस्मेटिक्सचा सनसनीत चौकार संघ मालकांची संघ फायनल मध्ये सामना खेळत आहे गोलंदाज ओंकार आज नक्कीच लक्ष असेल यावेळेचा चेंडू स्क्वेअर करतो आहे ताकदवर फटका सर्व सीमारेषा तोडून फोडून जातोय चौकार 4 धावा हा आहे अरिहंत धावलकावरती 2 गडी बाद षटक क्रमांक 4थ्या क्रमांकाचं चालू असताना परत एकदा चढलेला आहे त्यांनी मैदानामध्ये हा आहे अरिहंत कॉस्मेटिक्सचा सनसनीत 52 धावा आहेत आणि गोलंदाज निलेश परत एकदा तयार होईल अंतिम सामना आजचा सामना जिंकायचा आणि परत एकदा एनसीएलचं पर्व एनसीएलची ट्रॉफी हा किताब मिळवायचा हा नक्कीच प्रत्येकाला मानत आलं चेंडू आकाशामध्ये पाहायचे अर्थात हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी फील्डची पारितोषिक आहे आणि प्रत्येक डॉट साठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक हा चेंडू अपील खेळ त्या ठिकाणी नक्की चेंडू जातोय शतरक्षक चेंडू मागे आहे चेंडू पोकळपर्यंत नक्कीच त्यापर्यंत धावा येतील पाहता फायनलचा सामना मैदानामध्ये असल्यामुळे याचबरोबर चेंडू आहे एक लाजवाब फील्ड सर्व सीमारेषेच्या बाहेर व्हॉट अ सुपर शॉट अरिहंत कलेक्शनचा बुलंद षटकार सर्वांचं सिलेक्शन अरिहंत कलेक्शन सलग 3 षटकार संतोष भाऊ नागरिक मित्र परिवार रुपये 300 या ठिकाणी जमा आहे सलग जो कोणी खेळाडू 3 षटकार मारेल त्यासाठी संदीप कार्डेकर संदीप बिदडे यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस सुद्धा जमा आहे प्रत्येक षटकार प्रत्येक चौकार आशिष भाऊ फुलसुंदर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे प्रत्येक षटकार 100 रुपये सचिन शेठ खैरे संतोष शशिनाना खैरे व कैलास शेठ डेरे या तिघांकडूनही प्रत्येकी 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा आहे धन्यवाद 5 षटके मैदानामध्ये संपलेले आहेत आणि धावफलकावरती लागल्या त्या 61 धावा किरण गुंजा सुद्धा मैदानामध्ये आक्रमक फलंदाजी करतोय श्री स्वामी हो आतमध्ये टाकलेले चेंडू सुंदर ढकललाय
एक धाव दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न आणि 2 धाव तिसरीचा प्रयत्न होईल. वारंवार आपण पाहतोय मैदानाच्या परीक्षणात क्षेत्ररक्षण त्याचा पुरेपूर फायदा. 4थ्या धाव संख्येचा प्रयत्न आणि 31 धावा निम्मा संघ गाड्यात झालाय. अजूनही मात्र चित्त सोडण्यात तयार नाही. गोलंदाज तयार. नारायणगाव क्रिकेट लीगचा हा सुपर एकचा थरार आपण बघतोय. सामना क्रमांक 14 बागेश्वर ब्लास्टर्स यांच्या विरोधात कुलस्वामी होता अशी लढत आहे. 39 धावा झाल्या. 40 धावा संख्येचा मागणा करत असताना 5/31. हो आजीनं सुंदर खेळला. वाईट खेळला चेंडू जरा सीमा चार रन चौका. किरण सुंदरच्या घातलं. अरिहंत कॉस्मेटिक्सचा सनसनीत चौकार. एकूण त्याच्यासाठी आलेले की वेगवेगळे चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू कव्हर करत असताना एक क्षेत्ररक्षक लाजमा धावाची संधी असेल. किरण पोहोचकडे पाहूया. पोहोचलाय तो विकेट केलाय आणि हा सामना बागेश्वर ब्लास्टरने जिंकलाय. हा आहे